शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना दिल्लीत जावे लागते, ही लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात पूर परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केले होते, परंतु पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्याऐवजी फेसबुकवरून जरी त्यांनी पाहणी केली असती तरी खूप काही झाले असते. मात्र आता त्यांना तेही जमत नाही. बाळासाहेबांचा मराठी बाणा त्यांच्यात आहे हे उसने अवसान दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा याचना दिल्ली दौरा आहे. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील. नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते, पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाही आहे. कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात, मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात, त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात. आणि आता ते कशासाठी आलेले आहेत? बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून की मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतं आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाही आहे. मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, परंतु त्यांना ते जमणार नाही आहे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा बाणा माझ्यात आहे असं अवसान जे आणतायत त्याला फाटा आज दिलेला आहे. मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे. आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाही आहे. कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे. जाहीर करावं. कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे आणि याकरता याचना मी मशाल प्रमुख म्हणेन ही याचना दिल्ली दौरा आहे. या दौऱ्याला याचना दिल्ली दौरा असं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, आवाज टुडे.